तुझा गौरव करते. गेल्या आठवडा
महिनाभर तू आम्हाला सांभाळलं, आमची काळजी घेतलीस, आजारपणात, दुःखात, क्लेशात, व्याधीत तू आमच्या बरोबर होतास. मी तुझे आभार मानायला आले, मी तुला गौरव द्यायला आले प्रभू परमेश्वरा. असे बरेच प्रसंग येऊन गेले की निराशा आली, पण तू होतास, मी तुला आशा दिलीस नवी. तू होतास की तू विश्वासाने उभं केलंस परत. ओ देवा, ते सैतानाचं सामर्थ्य बांधण्यासाठी, तोडण्यासाठी तू आम्हाला अधिकार दिलाय माझ्या देवा, आणि तू आम्हाला विजयी जीवन दिलंय. आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला किती धन्यवाद द्यावा तेवढा कमी आहे, तुझी किती स्तुती करावी तेवढी कमी आहे, तुला किती गौरव द्यावा तेवढा कमी आहे, कारण तू गौरवास योग्य परमेश्वर. आम्ही थकू देवा, पण तू आशीर्वाद देऊन दमणार नाहीस. ओ आम्ही दमू दे बाबा, पण तू आम्हाला आशीर्वाद देऊन दमणार नाहीस. आम्ही तुझे आभार मानतो, तुला गौरवतो, तुला कोटी कोटी धन्यवाद देतो. तू या गौरवासाठी योग्य आहेस, या आराधनेसाठी योग्य. और तेरे महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं प्रभु। तेरे वचन से आज हमसे बात कर, मैं तेरे वचन को और आमीन में स्वीकार कर। आमीन। परमेश्वर पिता, तो हमारा परमेश्वर है प्रभु जी, यहाँ पर उपस्थित है। हम धन्यवाद करते हैं प्रभु जी की तेरी महान उपस्थिति को प्रभु जी हम यहाँ पर देखने पाते हैं पिता। धन्यवाद देते हमारे सबके ऊपर प्रभु जी तेरा अनुग्रह है और तेरी महिमा को प्रकट होता हुआ हम देखेंगे प्रभु जी। आज यहाँ पर उपस्थित हर एक व्यक्ति पिता आशीषित होकर जाएगा तेरी महिमा को पाकर। और प्रभु जी जो प्रार्थना प्रभु जी घर से निकलते वक्त प्रभु जी उसने की है, उसको तू सुनने वाला परमेश्वर है प्रभु जी। हम हर किसी के जीवन में बदलाव देखेंगे, हर किसी के जीवन में तेरी महान उपस्थिति को देखने पाएंगे और प्रभु जी तेरी महान उपस्थिति हम महसूस करने पाए। ऐसा होने हर एक व्यक्ति को तेरे पवित्र हाथों में मैं समर्पित करता हूँ प्रभु जी। हमारी प्रार्थनाओं को सुनने वाला तो परमेश्वर, हमारी बातों को जांचने वाला, हमारे मनों को जांचने वाला तो परमेश्वर। प्रभु जी हम तुझसे प्रार्थना करते हैं प्रभु जी, हमारे मन से और हमारे विचारों को प्रभु जी जांच कर तू बात कर देगा। हम सबको तेरे पवित्र हाथों में समर्पित करते हैं यीशु मसीह के नाम से मांग, आमीन। उसी आप से लेते प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हिंदी मध्ये बोलायला आवडतं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हिंदी मराठीपेक्षा जास्त प्रभावी वाटते का? यस, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तुम्ही सगळेजण हिंदीमध्ये संदेश ऐकत असाल, ऐकता ना? बऱ्याच जणांच्याकडून हिंदीमध्ये तुम्ही संदेश ऐकला असेल। हिंदी जास्त समजायला इतकी आपल्याला अवघड नाहीये, सोपी आहे, ठीक आहे। प्रभूचं गौरव असो, स्तुती असो, आपण तुलनात्मक संदेश ऐकत आहोत। कशा प्रकारचे संदेश? तुलनात्मक। तुलनात्मक म्हणजे कंपॅरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो। तुलना करणं का गरजेचं आहे माहिती तुम्हाला? बऱ्याच लोकांना शंका असेल की तुलना कशासाठी? आपण तर शिकवतो ना तुलना करायची एकमेकांची, पण बायबल मात्र आपल्याला अनुकरण करायला सांगतो। बायबल आपल्याला चांगलं ते धरायला आणि वाईट ते सोडून द्यायला सांगतो। आणि म्हणून आपण अशा लोकांची तुलना करायला हवी की जे लोक वाईट होते आणि काही चांगले होते, मग चांगलं ते आपल्याला धरायचं आहे, वाईट ते काय करायचंय? सोडून द्यायचं। प्रेज द लॉर्ड। जे चांगले गुणधर्म आहेत ते घ्यायचे आहेत, वाईट गुणधर्म आपल्याला टाकून द्यायचे। कारण पौल सुद्धा त्याच्या पत्रांच्या मध्ये बऱ्याच ठिकाणी काय करतो? तुलना करतो। माझ्या बरोबर एक वचन वाचा तुम्ही, मी तुम्हाला ज्या गोष्टी शिकवत आहेत त्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजेत, का आपण शिकतोय ते आपल्याला कळलं पाहिजे। माझ्या बरोबर काढा 10वां दूसरे कुरिन्थियों पत्र, ऐसा 10वां अध्याय, कुरिन्थियों की पत्री उसका 10 अध्याय और 11 और 12, 11 आणि 12 वचन आहे। दुसरे कुरिन्थी 10, 11, 12। अशा माणसाने लक्षात ठेवावे की आम्ही दूर असताना पत्रात जसे आमचे शब्द असतात तसेच आम्ही जवळ असताना आमची कृतीही असते। कारण जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्यामध्ये आपली गणना करण्याचे अथवा त्यांच्याशी तुलना करण्याचे धाडस आम्ही करत नाही। ते तर स्वतःशी आपले मोजमाप करीतात व स्वतःची स्वतःबरोबर तुलना करतात। हा शहाणपणा नाही। हा शहाणपणा नाही। कोणाबरोबर तुलना करायची? स्वतःची तुलना करणारे शहाणपणा करीत नाही, तर दुसऱ्याकडे पाहतात। आणि तो काय करतोय? जे चांगले गुण आहेत त्याच्यामधून ते घेतात आणि जे वाईट आहे ते सोडून देतात। कारण स्वतःची जगणारा, कारण हे जग जे आहे ते स्वार्थी असण्याबरोबरच काय झालेलं आहे माहिती आहे? एक प्रकारे स्वतःच्याच जीवनामध्ये गुंग असणारा असं जग आहे। आणि म्हणून
या जगा पाठीमागं आपल्याला जायचं नाही, तर बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं ज्या काही गोष्टी बायबलमध्ये लिहिले त्या आपल्या बोधासाठी लिहिले. कशासाठी लिहिले? बोधासाठी. बोधासाठी म्हणजे की त्याच्यातून आपण बोध घ्यावा, त्याच्यातून आपण शिकावं, जे चांगलं ते स्वीकारावं आणि आपलं जीवन अधिक चांगलं, अधिक सुखकर, अधिक आनंदमय, अधिक पवित्र, अधिक शुद्ध बनवावं आणि देवाच्या मागे, येशूच्या मागे आपण चालत राहावं. प्रेज द लॉर्ड. यासाठी आपल्याला स्वतःशी तुलना स्वतःशी करायची नाही, तर जे चांगलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे आणि यासाठी आपण तुलनात्मक संदेश ऐकत आहोत. प्रेज द लॉर्ड. समजलं मी तुलनात्मक तुम्हाला का सांगत आहे ते? मागील 2 आठवड्यांच्या मध्ये मी तुलनात्मक गोष्टी तुम्हाला सांगितल्या. मागील आठवड्यात काय होतं? काय होतं? कावळा आणि कबूतर. कबूतर म्हणले का तुम्ही? प्रेज द लॉर्ड. कबूतर आणि कावळा. त्याच्यापूर्वी राहाब आणि आखान. प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहणार आहोत, तुम्हाला सगळ्यांना परिचित असणारे 2 जण आहेत आणि त्यांचं नाव आहे काईन आणि हाबेल. वाचा माझ्याबरोबर उत्पत्तीचं पुस्तक, याचा 4था अध्याय. परिचित असणारे आणि बऱ्याच वेळेस तुम्ही कदाचित या गोष्टी ऐकल्या पण असतील आणि काही गोष्टी तुम्हाला माहिती पण असतील. उत्पत्ती 4था अध्याय आणि 1 पासून 15 पर्यंत तुम्हाला काईन आणि हाबेलाविषयी वाचायला मिळतं, पण आपण मात्र 12 पर्यंत आपण वाचूया. उत्पत्ति 4था अध्याय, उत्पत्ति किताब उसका 4था अध्याय और 1 से लेकर 12 तक. आदामाने आपली स्त्री हव्वाईला जाणले, ती गर्भवती तिने काईनास जन्म दिला. ती म्हणाली, परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुष संतान लाभले आहे. नंतर तिने त्याचा भाऊ हाबेल यास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ झाला आणि काईन शेतकरी झाला. काही काळ लोटल्यावर असे झाले की काईनाने परमेश्वराला शेताच्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणले. हाबेलाने आपल्या कल्पातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्टातून काही अर्पण आणले आणि परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण याचा आदर केला, पण काईन व त्याचे अर्पण यांचा त्याने आदर केला नाही. म्हणून काईन संतापला व त्याचे तोंड उतरले. तेव्हा परमेश्वर काईनस म्हणाला, तू का संतापलास आणि तुझे तोंड का उतरले? तू बरे केले तर तुझी मुद्रा प्रसन्न होणार नाही काय? पण तू बरे केले नाही तर दाराशी पाप टपूनच आहे, त्याचा रोग तुझवर आहे, करिता तू त्यास दाबात ठेव. मग काईनाने त्याचा भाऊ हाबेल याच्याशी बोलणे झाले आणि असे झाले की तो शेतात असता काईनाने आपला भाऊ हाबेल याचवर चालून जाऊन त्यास ठार केले. मग परमेश्वराने काईनास विचारले, तुझा भाऊ हाबेल कोठे आहे? तो म्हणाला, मला ठाऊक नाही, मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे? तो म्हणाला, तू हे काय केले? ऐक, तुझ्या भावाचे रक्त भूमीतून मजकडे ओरड करीत आहे. तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. तू जमिनीची मशागत करशील तेव्हा ती यापुढे तुला आपले सत्व देणार नाही. तू पृथ्वीवर परागंदा व भटकणार होशील. या ठिकाणी काईन आणि हाबेलाविषयी आपण वाचतो. 2 जण काय आहेत? भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहे. आणि आदाम आणि हव्वे नंतर या पृथ्वीवर जन्मलेले म्हणजे लहान बाळ म्हणून जन्मलेले हे 2 जण आहेत. प्रथम आहे, याच्यापूर्वी आदाम आणि हव्वा हे डायरेक्ट वयामध्ये म्हणजे तरुण बनले गेलेले होते, म्हणजे मोठ्या वयामध्ये बनले गेलेले होते. असं काही लहान बाळ म्हणून आदाम आणि हव्वेला परमेश्वरानं बनवलेलं नव्हतं. पण हे 2 जण असे आहेत की ज्यांचा जन्म झाला म्हणजे लहान बाळ म्हणून झाला आणि ते मोठे झाले, वाढले. म्हणजे देवाच्या त्याच्या प्लॅननुसार, योजनेनुसार या घटना आता घडत चाललेले. आदाम आणि हव्वा एदेन बागेच्या बाहेर आहेत, शापामध्ये आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही देवानं त्यांना सांगितलं होतं ते त्यांच्या जीवनामध्ये घडत आहे आणि हव्वेच्या पण जीवनामध्ये घडलेलं आहे. आणि परमेश्वर आता या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारे त्याचा प्लॅन जो आहे तो पुढं नेत आहे. आणि होऊ शकतं की हवेलाद्वारे परमेश्वर त्याचा जी योजना आहे ती पुढे नेणार होता, पण तसं झालेलं नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. हबेल आणि काईन हे 2 जण एकत्र असलेले आणि एकाच घरामध्ये वाढलेले, त्याच प्रकारे एकच आदाम आणि हव्वेकडून शिकलेले आणि ज्यानं परमेश्वराला पाहिलं होतं, ज्यानं परमेश्वराला स्वतः डोळ्यांनी पाहिलं होतं, अशा वडिलांसोबत वाढलेले हे 2 जण. डोळ्यांनी पाहिलं होतं काईन आणि आदाम आणि हव्वेने परमेश्वराला? हो, पाहिलं होतं. या पृथ्वीवरती एकच मनुष्य आणि एकच स्त्री असे होऊन गेले की ज्यांनी देवाला आपल्या डोळ्यांनी पाहिलं.
त्याच्यानंतर कोणीही देवाला आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं नाही. येशू ख्रिस्ताला पाहिलं, पण देवाला मात्र त्या दोघांनीच पाहिलं, आदम आणि हव्वे. आणि त्यांच्या घरामध्ये हाबेल आणि काईन जन्मले. त्यांच्या घरात की ज्यांनी देवाला पाहिलं. विचार करा की ज्याने देवाला पाहिलंय त्याला देवाचे गुणधर्म माहित असतील का? देवाचे गुणधर्म त्याला माहित असतील. देव कसा दिसतो हे पण त्याला माहित आहे. देव काय करतो हे पण त्याला माहित आहे. देव काय विचार करतो हे त्याला माहित आहे. देव कसा सामर्थ्य आहे हे पण त्याला ठाऊक आहे. सगळं त्याला ठाऊक आहे. आणि ह्या गोष्टी त्याला सांगितल्या असतील का? काईन आणि हवेला निश्चित सांगितले असतील. हे सगळं काही त्यांना सांगितलं असेल. या सगळ्याची चर्चा होत असेल. हे सगळं काही त्यांच्या घरामध्ये डिस्कस केलं गेलं असेल. या सगळ्याविषयीचं काही ना काही अंश त्यांनी काईन आणि हवेला सांगितलेलं असतं. काही ना काहीतरी गोष्टी सांगितलेल्या असतात. आता एक भाऊ आहे की त्याला हे चांगल्या प्रकारे समजलंय, पण एक भाऊ आहे की त्याला काही समजलेलंच नाही, त्याला काही कळालंच नाही. तो आपल्याच धुंदीत आहे, तो आपल्याच धुंदीमध्ये आणि आपलाच जगतोय. तो कशाही प्रकारे म्हणजे त्याला देवाशी काही देणं घेणं नाही. काईनाचा एक गुणधर्म होता, जो गुणधर्म आत्ताच्या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये असला नाही पाहिजे. तो कोणत्याही गोष्टीविषयी गंभीर नव्हता. काहीनाचा एक गुणधर्म होता. बाजूचा काहीनाचा गुणधर्म होता, गंभीर नव्हता. गंभीर होता का? हाबेल गंभीर होता. बाजूचा का? हाबेल गंभीर होता. हाबेल काय होता? गंभीर होता. कोणत्या गोष्टीविषयी गंभीर होता? देवाला देण्याविषयी गंभीर होता, देवाला अर्पण आणण्याविषयी गंभीर होता, देवाचं गौरव करण्याविषयी गंभीर होता, आणि एक सत्य बोलण्याविषयी गंभीर होता. सगळ्याच गोष्टीमध्ये म्हणजे देव एक सत्य आहे आणि तो चांगल्या प्रकारे काम करतो आणि त्याला त्याच्या समोर आल्यानंतर नाटक करायचं नसतं. ही गोष्ट हवेलाला चांगल्या प्रकारे ठाऊक होती. तो अकाळी मेला असेल, तो काही ना मुळे मेला. देवाने त्याला नाही मारलं, आदामाने त्याला मारलं नाही, किंवा जगातल्या कोणत्या गोष्टीद्वारे तो मेला नाही. काहीनाची ती चूक होती आणि काहीनाने त्याला मारलं. पण हाबेल हा एक गंभीर व्यक्ती होता देवाच्या बाबतीत. प्रत्येक विश्वासणारा जो चर्चमध्ये येतो, प्रत्येक विश्वासणारा जो देवाची आराधना करू इच्छितो, तो गंभीर असला पाहिजे. काय असला पाहिजे? गंभीर असला पाहिजे. जो गंभीर नाही त्याला देव एकतर गंभीर बनवतो, नाहीतर देवाच्या मार्गातून बाहेर काढतो. काय करतो? बाहेर काढतो. एकतर गंभीर बनवतो, त्याला प्रयत्न करतो परमेश्वर, काम करतो त्याच्यावरती. काम करत नाही असं नाही, काम करतो परमेश्वर. काम करतो का? काम करतो. काहीनासाठी सुद्धा काम केलं देव, नंतर काहीनासाठी सुद्धा काम केलं, त्याला गंभीर म्हणून. पण काही हाबेल मेल्यानंतर सुद्धा गंभीर झाला नाही. हाबेल मेल्यानंतर सुद्धा त्यानं देवाला लाईटली घेतलं. देवाला तो सहजच म्हणतो, देवा मला हा काही जग शाप दिलास, तो काय मला सहन होणार नाही, आणि तू मला एवढं परागंद आणि भटकणारा केलेलेस. आणि आता तो त्याच्याजवळ राहिला नाही. नंतर असं पाहायला मिळतं की काही देवाजवळ राहिलाच नाही, काही आदम आणि हव्वेच्या घरामध्ये राहिलाच नाही, तर तो घर सोडून निघून गेला होता. घर सोडून निघून गेला, देवाला सोडून निघून गेला, देवाची उपस्थिती सोडून निघून गेला. कारण तो मुळातच काय नव्हता, मुळातच गंभीर नव्हता. देवाने प्रयत्न तर केला त्याला गंभीर बनवण्याचा, पण तो झाला नाही. देव सगळ्यांच्यामध्ये काम करतो, सगळ्यांसाठी काम करतो. नंतर तुम्ही कुणी ज्यांच्या विषयी पण आपण पाहणार आहोत, त्या प्रत्येकासाठी परमेश्वरानं काम केलेलं पाहायला मिळतं. बायबलमध्ये जी माणसं आहेत, ज्यांच्या चुका झालेत, मिस्टेक झालेत, त्या सगळ्यांसाठी, शौलासाठी परमेश्वरानं काम केलं, दाविदासाठी परमेश्वरानं काम केलं, शमूएलासाठी परमेश्वरानं काम केलं, शमशोनासाठी परमेश्वरानं काम केलं. त्याच्यानंतर बायबलमध्ये असे बरेच लोक आहेत, त्यांच्यासाठी परमेश्वरानं काम केलेलं आहे. त्यांना गंभीर बनवण्यासाठी प्रयत्न केलेले, घटना घडवलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारची लोक त्याजवळ घेऊन आले. पण काही लोक गंभीर बनले, काही लोक बनले नाही, आणि देवानं त्याला मार्गातून बाहेर काढलं. शौलाला परमेश्वरानं त्याच्या राज्यातून बाहेर काढलं का? बाहेर काढलं. देव म्हणाला, तू प्लॅन मध्ये नाहीस माझ्या, बाहेर हो, बाजूला हो, मी दुसऱ्याला आणतो. तू गंभीर होत नाहीस, मी तुझ्यावर 2 वेळा काम केलं नाही, पण तू गंभीर झाला नाहीस, बाजूला हो. शलमोन गंभीर झाला नाही. शलमोनाला परमेश्वरानं सांगून पाहिलं, त्यानं आपल्या बायकांचं ऐकत राहिला. आणि देव म्हणाला, तू बाजूला हो, तुझा वंश बाजूला करतो मी, चल मी दुसऱ्याला घेऊन येतो. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. शमशोनाला परमेश्वर सांगत राहिला 3 वेळा फसला, पण परमेश्वर म्हणाला, तू ऐकत नाहीस का, तू अकाली मरणार आहेस, बाजूला हो, चल मी दुसऱ्याला घेऊन येतो. देव जर गंभीर झालं नाही तर काय करतो? बाजूला करतो. पण गंभीर होण्यासाठी काम करतो का? हो, गंभीर होण्यासाठी तू काम करतो. तो काम करतो की तुम्ही गंभीर व्हावं. तो काम करतो की तुम्ही सिरियस घ्यावं देवाला. हालेलुया. प्रार्थना तुम्ही सिरियस घ्यावी, बायबल वाचन तुम्ही सिरियस घ्यावं, देवाची उपस्थिती तुम्ही सिरियस घ्यावी. ज्यावेळेस तुम्ही आराधना करू लागता त्यावेळेस तुम्ही सिरियस व्हावं, त्याला असं वाटतं. लक्षात घ्या. वाटतं का?
निश्चित अर्थाने वाटतं. तुम्ही आज्ञा पाळण्यामध्ये सिरियस व्हावं असं त्याला वाटतं. पण काही लोक ना आपल्या जीवनाविषयी गंभीर असतात ना देवाविषयी गंभीर असतात. त्यांना ते वय म्हातारे झाले तरी ते गंभीर होतच नाहीत कधी. म्हातारे होतात, वय निघून जातं, केस पिकतात, तरी ते आपल्या जीवनाविषयी कधी गंभीर होत नाही. तेच ते घिसेपिटं काम करत राहतात. तेच ते व्यसन असतं, तेच ते खोटं बोलणं असतं, तेच ते देवाला फसवणं असतं, तेच ते बायकोसोबत लबाड बोलणं असतं, तेच ते नवऱ्यासोबत लबाड बोलणं असतं, तेच ते फसवणं असतं, तेच सासूबाईसोबत किरकिर असते, तेच भावासोबत किरकिर असते, तेच धंद्यामध्ये फसवणूक असते, तेच भ्रष्टाचार असतो, सगळं तेच चालू असतं. ते कधीही गंभीर होत नाही. आणि जे गंभीर होत नाही ते कायम व्यूह चक्रामध्ये म्हणजे चक्रव्यूहामध्ये फसलेले असतात. देव त्यांना असं गुंतवत राहतो सांग. आणि एक दिवस ते नरकाच्या वाटेला निघून जातात. तो गंभीर झालं पाहिजे. आपण आत्म्याविषयी गंभीर झालं पाहिजे, पवित्र आत्म्याविषयी गंभीर झालं पाहिजे. प्रार्थना जे तुम्ही करता असाल त्या प्रार्थनांच्या विषयी तुम्ही गंभीर झालं पाहिजे. तुम्ही जे देवासोबत तुमचं रिलेशन आहे त्याच्या बाबतीत तुम्ही गंभीर झालं पाहिजे. तुमचे पती पत्नीचे रिलेशन असतील त्याच्या बाबतीत तुम्हाला गंभीर झालं पाहिजे. जो काळ आतापर्यंत गेला तो गेला, निघून गेला, बस जाऊ द्या, त्याला गेलं. पण काईन आणि हाबेल जो आहे यांच्यामध्ये काईन जो आहे तो गंभीर झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही. माझ्याबरोबर वाचा अनुवादाचं पुस्तक 31वा अध्याय 12वं वचन त्याचं. अनुवाद 31:12. व्यवस्था उरण उसका 31:12. सर्व लोकांना म्हणजे पुरुष, स्त्रिया, बालके आणि तुझ्या नगरातला उत्तरी यांना जमव, म्हणजे ते ऐकून शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर याचे भय धरतील आणि या नियमशास्त्रातील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील. हालेलुया. काय सांगितलं त्या ठिकाणी? सर्व म्हणजे प्रत्येक सर्व लोकांना, पुरुष, स्त्रिया, बालके व तुझ्या नगरातील उपरी यांनाही जमव आणि ते काय करतील? ऐकतील, शिकतील. ऐकून काय करतील? शिकतील आणि तुमचा देव परमेश्वर याचं काय धरतील? भय धरतील आणि या नियमशास्त्रातील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील. काळजीपूर्वक हा शब्द आहे. काय शब्द आहे? काळजीपूर्वक. काळजीपूर्वक मीन्स गंभीरपणे. प्रेज द लॉर्ड. काळजीपूर्वक म्हणजे गंभीरपणे. काळजीपूर्वक म्हणजे त्याची काळजी घेऊन. उडत कसं तरी आपलं करायचंय म्हणून आराधना करायची, ठीक आहे, प्रार्थना करायची आहे म्हणजे करायचे. त्यांना त्याच्या विषयी काहीही गंभीरता नाही. त्याला परमेश्वर देवाच्या राज्यातून, त्याच्या योजनेतून, वेगवेगळ्या प्रकारचं जे देवाचं काम चाललंय त्याच्यातून देव काय करतो? बाजूला करतो. कारण काळजीपूर्वक पाळणारे कमी आहेत. काळजीपूर्वक प्रार्थना करणारे पुष्कळ भेटतील तुम्हाला, पण काळजीपूर्वक प्रार्थना करणारे कमी आहेत. गंभीरपणे प्रार्थना करणारे कमी आहेत. आराधना करणारे तुम्हाला पुष्कळ जण भेटतील, गर्दीमध्ये नाचणारे तुम्हाला पुष्कळ जण भेटतील, पण गंभीरपणे आराधना करणारे खूप कमी लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. नाचतात तर सगळेजण. मी लोकांसारखा नाचतो, ठीक आहे, काही नाही फरक त्याला. मी लोकांसारखं गाणी गातो, काही नाही फरक. पण तुम्ही गंभीरपणे आणि आत्म्याने खरेपणाने करताय का? कारण बायबल आपल्याला सांगतं की आत्म्याने आणि खरेपणाने आराधना करणाऱ्यांचा देव काय करतोय? शोध करतो. आत्म्याने खरेपणाने प्रार्थना करायला तर सांगितली, पण कुठे जाऊ? गुप्त प्रार्थना करायला सांगितलं. आपल्याला कुठे जायला सांगितलेलं आहे? आतमध्ये. कशासाठी गुप्तपणे? काळजीपूर्वक करायचे. डिस्टर्बन्स नको आहे आपल्याला, आवाज नको आहे आपल्याला. त्याच्यानंतर कुणी आपल्याला आवाज नाही दिला पाहिजे, सांगितलं नाही पाहिजे तू प्रार्थनेची वेळ, ठीक आहे, प्रार्थनाच कर बाबा. त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचे टिंग टूम, बाकीच्या बऱ्याच मोबाईल, हे ते लोकांचा, मित्रांचा फोन, हे ते अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला पूर्णपणे टाळायच्या आहेत. कारण तिथं काय आहे? देवाची उपस्थिती. आणि गंभीरपणे तुमचा काय ठराविक वेळ असेल, अर्धा तास असेल, 1 तास असेल, 2 तास असेल, 4 तास असेल, जितका पण वेळ असेल तुम्हाला गंभीरपणे करायचे. कारण जितकं पण तुम्ही करा, कारण जितके पण देवासोबत वेळ घालवा, कदाचित कोणत्याही गोष्टी, आत्मिक गोष्टी असतील किंवा जीवनातल्या कोणत्याही गोष्टी असतील, त्याच्यामध्ये जर गंभीर झाले नाही तर काही ना सारखं भटकंती व्हावं लागेल. भटकंती माहिती तुम्हाला? काही लोक जे भटकतात म्हणजे ज्यांना गंभीर होत नाही ना त्यांच्या जीवनामध्ये देव त्यांना भटकायला लावतो वेगवेगळ्या प्रकारे. काही लोक बरेच असे असतात की जे भटकणारे असतात. त्यांच्या जीवनामध्ये त्यांचं आयुष्य गेलेलं असते, पण त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काहीच उभं केलेलं नसतं. ना त्यांच्या जीवनामध्ये ना सेवा झालेली असते धड, ना त्यांची प्रार्थना धड असते, ना त्यांची फॅमिली लाईफ चांगली असते, ना त्यांच्या घरामध्ये काही गोष्टी व्यवस्थित असतात, ना त्यांचे रिलेशन्स व्यवस्थित असतात. का? कारण ते कशाविषयी गंभीर नसतात. त्यांना असं वाटतं काय नाही, सगळं काही लाईट असतं, सगळं काही लाईटली घ्यायचं. जे काय घ्यायचं, प्रार्थना करायची खरी, पण 2 मिनिटं कसतरी डोळे बंद करायचे, कसतरी उघडायचे, कसतरी आराधना करायची. काही उपवास जरी केला तरी सुद्धा ते कधीही गंभीर होत.
आठवा की तुम्ही शेवटी कधी गंभीर झाला होता प्रार्थना करण्यासाठी. आठवा की उपवास गंभीरपणे काळजीपूर्वक तुम्ही कधी उपवास केला की हा ठीक आहे आज उपवास आहे माझा. 40 दिवसाचे देव उपवास पाहत नाही बरोबर, लक्षात घ्या. देव पाहतो की तुम्ही गंभीरपणे काय करत आहात. विधवेच्या 2 टोल्याचं परमेश्वराने महत्व जाणलेलं. लाखो रुपये देणाऱ्यांना परमेश्वरानं त्यांची स्तुती केली नाही, पण एक व्यक्ती गंभीर होती की ज्याला गंभीरपणे टाकल्या 2 टोल्या. ती म्हणाली नाही मला द्यायचं बस, कारण ती गंभीर होती. प्रार्थना तुम्ही 10 तास करत असाल पण तुम्ही त्यातले 2 मिनिट सुद्धा जर स्थिर मनाचे नसाल आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अंतःकरण तुमचं स्थिर होऊन जर देवासोबत कनेक्शन जुळत नसेल तर निश्चित अर्थाने तुम्ही प्रार्थनेच्या बाबतीत गंभीर नाही. इथं तुम्ही 2 तास बसले आणि सिरियसली अगदी पण तुम्ही सारखे जर मोबाईल मध्ये काहीतरी बघत बसलेला असाल तर तुम्ही गंभीर नाही बरोबरची माहिती. कधीही तुम्ही मला इथं बसल्यानंतर मोबाईल चालवणार किंवा मोबाईल मधून काहीतरी कुठल्याही प्रकारचे मेसेज पाहताना किंवा इथं स्टेजवरती बोलत असताना पाहिलेलं नाही. बऱ्याच वेळेस आपण गंभीरच होत नाही, मंदिरामध्ये गंभीर नसतो. खूप लोक तसे करतात, काही गंभीर नव्हतात त्याच्या जीवनात आणि म्हणून त्याला काय काढलं गेलं, बाजूला काढलं. हा भेद गंभीर होता आणि म्हणून तर त्याचा अर्थ स्वीकारलेला देवाने. पहिली गोष्ट म्हणजे काय असलं पाहिजे, आपण गंभीर असलं पाहिजे. जर गंभीर असणार नाही, आराधना करण्याच्या बाबतीत, प्रार्थना करण्याच्या बाबतीत तुम्ही विचार करा की तुमच्या पती पत्नीच्या रिलेशन मध्ये तुम्ही गंभीर आहात का. नाही ठीक आहे तुम्ही तिला लाईटलीच घेतलेलं आहे आजपर्यंत, काय नाही हे येडीच आहे असं समजून तुम्ही वागत आलेला बायकोसोबत. कदाचित तुम्ही नवऱ्यासोबत पण तसंच वागत आला, हा वेळच आहे, याला काय किती सांगा ह्याला काही कळत नाही, पण त्यासोबत गंभीर रिलेशन स्थापन करा. नाही तर तुमचं रिलेशन जे आहे ते अगदी तुटक राहील. कारण तुम्हाला असं वाटत राहील की हा वेळ आहे, त्याला वाटतं ती वेळ आहे. आणि बऱ्याच वेळेस होतं काय माहितीये, कारण त्यांचं रिलेशन फक्त एका घरात राहायला ते राहतात, कारण गंभीर नसतात. आणि कधी एखादी ठिणगी पडेल, कधी त्यांचं नातं तुटेल हे सांगता येत नाही. त्यांना माहित नसतं की हे यांचं नातं कधी तुटणार आहे, म्हणून ते भीत राहत असतात. असं आहे का तुमच्या रिलेशन मध्ये? आजच गंभीर राहा. तुम्हाला तुमच्या पत्नीला, तुम्हाला तुमच्या पतीला गंभीरपणे स्वीकारलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे की हिच्या सोबतच आयुष्य काढायचं. जरी भटकत असेल मन, जरी इकडं तिकडं भटकत असेल, हे विचार डोक्यामध्ये येत असतील, ठीक आहे आतापर्यंत आले पण आता तरी गंभीर झालं. बरेच लोक गंभीर होत नाही आणि मग रिलेशन बिघडतात, नातं बिघडतं, देवासोबत सुद्धा आणि माणसासोबत सुद्धा. पण काय केलं पाहिजे, आपण गंभीर झालं पाहिजे. प्रार्थना करण्याच्या बाबतीत तुम्ही छोटी करा पण गंभीरपणे करा, काळजीपूर्वक करा. तुम्ही छोटं दान द्या पण काळजीपूर्वक द्या. तुम्ही छोटासा एक तुम्हाला जमत नाही 10 दिवस उपवास, 1 दिवस करा पण काळजीपूर्वक करा. तुम्हाला असं पाठवून द्या की ठीक आहे प्रभूजी मी प्रामाणिक आहे एका दिवसाच्या बाबतीत. हालेलुया. कारण बरेच लोक ते करत नाही, गंभीरपणे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, कायनाने पसंत पडणारे अर्पण आणले. वाचा माझ्याबरोबर इब्री लोकासपत्र 11 अध्याय 4 वचन. इब्री लोकासपत्र 11 अध्याय 14 वचन आहे. इब्रानी की पत्री 11 अध्याय 14 पद. विश्वासाने हवेलाने कायनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला केला, जेणेकरून तो नीतिमान आहे अशी त्याच्याविषयी साक्ष देण्यात आली. ती साक्ष देवाने दानांच्या वेळी दिली आणि तो मेला असूनही त्या विश्वासाच्या द्वारे अद्याप बोलतो. हालेलुया. कायनाचा विश्वास नव्हता आणि हबेलाचा काय होता, देवावर विश्वास होता. प्रेज द लॉर्ड. आणि देवाच्या विश्वासामुळे, कारण अर्पण आणणारे भरपूर आहेत, अर्पण आणणारे, दान देणारे पुष्कळ जण मी पाहिले, पण दान देणारे पुष्कळ जण असे पण आहेत की चंदा देवावर आता मी देत तर आहे पण माझी गरज, माझ्या घरामध्ये काय, माझ्या घरातलं कशा प्रकारे चालत या गोष्टीची भीती आहे. दान देणारे असे पण मी पाहिलेले की ते दुसऱ्यांना दशमावून देतात आणि ते रिसिप्ट दाखवत फिरतात दुसऱ्यांना. असे पण बरेच रिसिप्ट दाखवत फिरतात. कायद्यानं रिसिप्टची गरज आहे बरं, कायद्याला गव्हर्नमेंटच्या नुसार तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे मला एक ट्रान्सपरन्सी लावी म्हणून रिसिप्टची गरज आहे, दशमावच्या रिसिप्ट किंवा दानाच्या रिसिप्ट ट्रान्सपरन्सी लावण्यासाठी. पण बायबल रिसिप्टला घ्यायला सांगतं का? बायबल रिसिप्ट घ्यायला सांगतं? बायबल रिसिप्ट घ्यायला सांगत नाही. मी तर म्हणतो जर प्रामाणिकपणे दान द्यायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही रिसिप्ट घेऊ नका. ट्रान्सपरन्सी ठीक आहे, पण जर तुम्हाला प्रामाणिकपणे द्यायचं असेल तर तुम्ही रिसिप्टची अजिबात कधी अपेक्षा करू नका. कारण रिसिप्ट घेणारा तो सांभाळून ठेवला ठीक आहे, पण गावाला दाखवत फिरत असेल तर ते पसंत पडणार अर्पण आहे, पसंत पडणारा अर्पण आहे. त्याचा आशीर्वाद मिळेल त्या देणाऱ्या माणसाला, त्याला लाखो दिले असतील पण त्याचा अर्पणाचा कोणताही आशीर्वाद मिळणार नाही. अशी पण मी पाहिलेले जे दानाचा ढिंडोरा फिरत राहतो, त्यांना असं वाटत होतं की मी दिलेलं, मी सांगत राहतो
पण लक्षात घ्या, बायबल आपल्याला त्या गोष्टीविषयी सांगत नाही. पसंत पडणारं अर्पण तेच आहे की जे गुप्तपणे दिलं जातं. पसंत पडणारं अर्पण तेच आहे की जे एकदा टाकलं की मी माझ्याकडून खर्च केले, संपला विषय, मला माहित नाही ते काय झालं म्हणून. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला रिसिप्ट नको आहे, मला काय नको आहे, ठीक आहे, ट्रान्सफरसाठी ठीक आहे, पण ती घेतली आणि मी फेकून दिली. बस मला कळालं की मी दिलेलं आहे, यांना ही पोचली किंवा फेकून दिली किंवा मी कुणाला दाखवणार नाही, फक्त मला माझ्या फॅमिलीला माहिती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण बरेच लोक मी पाहिलेले आहेत माझ्या जीवनामध्ये की जे लोक या बाबतीत अजिबात गंभीर नाहीत. त्यांना असं वाटतं माझं अर्पण पसंत पडावं, पण माझं अर्पण पसंत पडत असताना या गोष्टीमध्ये तुमचा कुठं सहभाग आहे का? जर असेल निश्चित अर्थाने तर तुमचं असं अर्पण पसंत पडणार नाही. हबेल त्यापैकी नव्हता. हबेल होता की तो विश्वासाने अर्पण करायला गेला होता. तो त्याच्या अर्पणामध्ये एक सात्विकता होती, त्याच्या अर्पणामध्ये एक वेगळ्या प्रकारचं समर्पण होतं. त्याला असं वाटलं की मी पुष्ट अर्पण करणार आहे. काय अर्पण करणार आहे? पुष्ट अर्पण करणार आहे. कारण बायबल काय सांगतं आपल्याला, कसं अर्पण करायला सांगतं? मलाकीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 8 आणि 13 वचन आहे. मलाकीचं पुस्तक याचा पहिला अध्याय 8 आणि 13 वचन. 8वं वचन पण आणि 13 वचन. तुम्ही आंधळा पशु अर्पिता हा अधर्म नव्हे काय? लंगडा किंवा रोगी असा बली देता हा अधर्म नव्हे काय? असले अर्पण आपल्या प्रांत अधिकाऱ्यास देऊन तर पहा, तो तुझवर प्रसन्न होईल काय? अथवा तुझवर त्याची मर्जी बसेल काय? असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. 11वं वचन, 13वं वचन. तुम्ही असंही म्हणता, काय पिढाही तुम्ही नाक मुरडता, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. लुटून आणलेला लंगडा किंवा रोगी असा पशु आणून तुम्ही अर्पिता, तुमच्या हातचे असले अर्पण मला पसंत होईल काय? असे परमेश्वर म्हणतो. कुठला अर्पण परमेश्वराला पसंत आहे? रोगी असलेलं नाही, जे कुठल्याही प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे लंगड लुळ आणि अशा प्रकारचे प्राणी अर्पायला सांगितलेले नाही. निरोगी धष्टपुष्ट जे असं वाटतं की अतिशय योग्य आहेत, चांगले आहेत, तेच अर्पण करायला सांगितलं होतं देवा. हालेलुया. आज जर तुम्हाला अर्पण करायचं आहे तर अशा प्रकारचे प्राणी तर आपण अर्पण करत नाही, पण जे उत्तम आहे, जे चांगलं आहे, जे मला प्रिय आहे, ज्या विषयी मला असं वाटतं की हे मला हवं, ते अर्पण करायला परमेश्वराने सांगितलं. हालेलुया. आणि ते कुणाला द्यायचंय? तर देवाला नेऊन द्यायचंय. नाक मुरडत द्यायचं नाही, कारण त्या ठिकाणी लिहिलं की तुम्ही नाक मुरडता. काय करता? नाक मुरडता. आणि काही नाक मुरडणार आहोत. नाक मुरडणे म्हणजे माहिती आहे, द्यायला लागतं. म्हणजे आपल्यावर काहीतरी जबाबदारी आली, आपल्यावर आता हे लादलं गेलेलं आहे, अशा प्रकारे देणं, त्याला काय म्हणतात? नाक मुरडणं. त्याला म्हणतात की नाही ठीक आहे, मनामध्ये दुःख आहे, मनामध्ये वेदना आहे, असं देत आहे मी, पण मनामध्ये असं वाटतं की नाही मला त्रास होत आहे, आणि असं देणं. कारण बायबल सांगतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. देवाला अर्पण आणायचं का तुम्हाला? कारण अर्पण जे आहे ते हबेलाचं स्वीकारलं गेलं, काहीनाचं अर्पण स्वीकारलं गेलं नाही. काहीनाचं अर्पण स्वीकारलं गेलं नाही याचं कारण हे होतं की काही नाक मुरडणार, काहीनाने काहीतरी आणायचं म्हणून आणलं होतं. कारण काही सिरियस नव्हता, काही गंभीर नव्हता, त्याला उचललं शेतातलं. कारण बायबल स्पष्ट लिहिलं त्या ठिकाणी की काहीनानं आपल्या उत्पन्नापैकी काही अर्पण आणलं. काही म्हणजे काहीतरी उचललं. हा ठीक आहे, हे सगळे शेतामध्ये काहीतरी सगळं पडलेलं आहे आणि त्याच्यातलं हा हे ठीक आहे, त्यातलं एक धान्य आपल्याला कदाचित तो म्हटला असेल ठीक आहे, हे कोपऱ्यात धान्य पडलेलं आहे, चला उचला, घेऊन चला. घेतलं, त्यांनी उचललं, कांद्यावर टाकलं, देवाला आणलं आणि अर्पण देवाला अर्पण केलं. पण हबेल मात्र गेला आपल्या कल्पामध्ये, सगळीकडे नजर त्याने फिरवली आणि सगळीकडे नजर फिरवलं. त्याला कळालं की अरे धष्टपुष्ट, सगळ्यात धष्टपुष्ट हे बघा, त्याला उचला. कारण जे बाकीचे आहेत, कोणी रोगट आहे, कोणाचा पाय मोडला आहे, कोण बारीक आहे, त्याला नको, हे धष्टपुष्ट ह्याला उचला. हे उचललं आणि ते घेऊन आला देवाचा. देव खुश होता. त्याच्या मनामध्ये आनंद होता की मी देवाकडे चाललोय. त्याच्या मनामध्ये आनंद होता की मी प्रभूकडे घेऊन चाललोय. त्याच्यामध्ये आनंद होता की हे धष्टपुष्ट आहे, ते देवाला मी देत आहे, त्याच्याद्वारे देव मला आशीर्वाद देणार. हालेलुया. त्याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचं नाक मुरडं नव्हतं, दुःख नव्हतं, वेदना नव्हती. आणि देवाला त्याला ठाऊक होतं की जे आदामाने मला शिकवलंय ते मी या ठिकाणी पालन करणार आहे, कारण देव महान आहे आणि देव माझं अर्पण धष्टपुष्ट मान्य करेल. हालेलुया. लक्षात घ्या, काहीनामध्ये तो आनंद नव्हता, तो वेगळ्या प्रकारची उत्सुकता नव्हती. तो कसा तरी आला आणि म्हणाला चला ठीक आहे, हे अर्पण देऊया, देव झाला तर झाला खुश. कारण तो सिरियस नव्हता. कस तरी उठून झोपेतून माणसं येतात आणि म्हणतात ठीक आहे प्रभूजी, मी आता आलोय तुझ्याजवळ आणि तू आशीर्वाद देणारच की नाही मला माहित नाही, पण ठीक आहे, मला प्रार्थना करायला सांगितली, मी करतो आणि तू दे, नाहीतर नाही दे. चला मी उठलो आणि गेलो. ही प्रार्थना अर्पण चांगला अर्पण आहे.
हे अर्पण चांगलं अर्पण नाहीये, लक्षात घ्या. अर्पण ते अर्पण आहे की प्रभू मी तुझ्या चरणाजवळ आलेलो आहे, मला माहित आहे की तू माझ्याजवळ बसलेला आहे, मला माहित आहे की तू माझं ऐकत आहेस, मला माहित आहे की माझ्या अश्रू तुला दिसत आहे, मला माहित आहे की तुझा स्वर्गदूत तिथं घेऊन ऐकत आहे माझं, आणि माझी प्रार्थना स्वर्गापर्यंत पोहोचणार आहे हे मला माहिती आहे देवा. हालेलुया. ही प्रार्थना ऐकली जाईल, भलेही तुम्ही 10 मिनिटं केली असेल. हालेलुया. तुम्ही समर्पणाने केली, आनंदाने केली, खुशीने केली, विश्वास ठेवून केले, आणि तुम्ही म्हणता की नाही प्रभू तू इथं आहेस की नाही मला माहित नाही, कुठं आहे कोण असतो, देव तर काम करत नाही, देव तर चमत्कार करत नाही, काहीच नाही करत आहे, आणि सगळ्या गोष्टी थंड आहेत, काय होणार. काही सिरियस नसलेला असा व्यक्ती होता, अर्पणाविषयी पण सिरियस नव्हता, त्याच्या स्वतःच्या जीवनाविषयी पण सिरियस नव्हता. ज्यावेळेस अर्पण पसंत पडावं असं वाटतं ना तुम्हाला, तर ते संतोषाचं असलं पाहिजे, तुमचं नाक मुरडणं त्याच्यामध्ये असलं नाही पाहिजे. तुम्हाला जर दान द्यायचंच आहे तर ते देत असताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हे मी प्रभूला देत आहे, कुठल्या माणसाला देत. हालेलुया. आणि प्रभू याचा मला आशीर्वाद देणार. लक्षात घ्या, माणूस या जगातला काहीच देऊ शकत नाही. मी तुम्हाला संदेश देणार सुद्धा मी सुद्धा तुम्हाला देऊ शकत नाही. मी म्हणेन देव तुम्हाला आशीर्वादित करो, कारण मी आशीर्वाद देणार नाही तर देव आशीर्वाद देणार. हालेलुया. जे काय मिळणार आहे ते स्वर्गातून मिळाले वाचून कुणालाही काही मिळत नाही, स्वर्गातून मिळतं. हालेलुया. हालेलुया. आणि मग जर देव देणार आहे तर देवाला द्यायला आपण शिकलं पाहिजे, आणि ते पण आनंदाने द्यायला शिकलं पाहिजे. पसंत पडणारं अर्पण आणलं पाहिजे. बाजूला सांगा, पसंत पडणारं अर्पण आणलं पाहिजे. अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय 5वं वचन. व्यवस्था विवरण उसका 6ठा अध्याय और 5वां व्यवस्था विवरण 6ठा 5 अनुवाद 6 5. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय सांगितलेलं आहे, जर देवाजवळ तुम्ही येता त्यावेळेस काय करायचं आहे, पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, आणि पुन्हा एकदा वाचा काय काय सांगितलंय. तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती. प्रेज द लॉर्ड. 3 गोष्टी आहेत, पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने. अर्पण आणायचं त्यावेळेस तुम्हाला या गोष्टी लक्षात असल्या पाहिजे की पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने मी प्रीती करत नाही. अर्पण हे देवावर प्रीती करण्याचं साधन आहे. प्रार्थना ही देवावर प्रीती करण्याचं साधन आहे. आराधना ही देवावर प्रीती करण्याचं साधन आहे. याद्वारे आपण काय करतो, देवावर प्रीती, आपली प्रीती दर्शवत असतो. आपण ज्यावेळेस अर्पण येतो, अर्पण आणतो त्यावेळेस आपली प्रीती दर्शवतो. आपण प्रार्थना करतो त्यावेळेस देवावर आपली प्रीती दर्शवतो. ज्यावेळेस आपण आराधना करतो त्यावेळेस आपण देवावर प्रीती दर्शवतो. आणि ज्यावेळेस आपण प्रीती दर्शवतो त्यावेळेस ती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने झाली पाहिजे. नाक पूर्ण जबरदस्तीनं कोणीतरी मला म्हणलेलं आहे, आणि कोणीतरी, कारण जोपर्यंत मॅच्युरिटी नसती ना तोपर्यंत हे नाक मोडत असतं. लक्षात घ्या. मॅच्युरिटी म्हणजे आपण एखाद्या घरातल्या आपल्या मुलाला ना, जर तुमच्या मुलांना तुम्ही प्रार्थनेत बसवत असाल तर तुम्हाला माहिती असेल, कारण त्यांची इच्छा नसते, त्यांना टीव्ही बघायचा आहे, त्यांना मोबाईल चालवायचा आहे, त्यांना खेळायला जायचं आहे, त्यांना टाइमपास करायचा आहे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे गप्पा मारायच्या आहेत, आणि त्यांना ते इनमॅच्युअर्ड आहे किंवा ते एवढे गंभीर नसतं, आणि म्हणून त्यांना प्रार्थना करायला बसवणं त्यांना कठीण असतं. आणि जबरदस्तीने आई वडील सांगतात, हे प्रार्थना कर, हे बायबल वाच, हे देवाचं तू वेळ घालव, पण ते करत नाही. सुरुवातीला विश्वासामध्ये पण असं असतं, पण ज्यावेळेस विश्वासणारा 5 वर्षाचा होतो, 10 वर्षाचा होतो, आता तो मटण खाणारा झालेला आहे, तो म्हणतो मला संदेश इकडून मिळाला, मला संदेश तिकडून मिळाला, आणि अर्पण कसं आणायचं हे त्याला माहित नाही, तर तो बालिशच आहे. अजून सुद्धा दूधच पितोय, अजून सुद्धा मटण खाल्लं नाही. भले तो पाहत असेल इंटरनेटवरती बऱ्याच गोष्टी, पण तो बालिशच आहे, कारण त्याची कृती तशी नाही. जर अशा प्रकारे तू बोलतोय ती कृती मॅच करत नाही, कारण अर्पण देवाला पसंत पडणारं त्याचं नाहीये. कारण प्रार्थना करत असताना त्याला वाटतच नाही की देव माझ्याजवळ बसलेला आहे, या ठिकाणी उपस्थिती जाणवतच नाही. देवाच्या गौरवात उपस्थितीत त्याला देवासोबत कसा वेळ घालवायचा हे कळालंच नाही. तो इनमॅच्युअर्ड आहे. त्याला अजून सुद्धा सांगावं लागतं, तू असं कर बाबा, तू तसं कर बाबा, अजून सुद्धा गप्पा टप्पांच्या मध्येच त्याला आनंद वाटतोय, तर निश्चित अर्थाने तो इनमॅच्युअर्ड आहे. काहीही त्याला गंभीरता आलेली नाही. तो चालतंय म्हणून चाल ढकल करत राहणार आहे. येशू येईल मला घेऊन जाईल अशी याची खात्री त्याला असं वाटलं की ठीक आहे मी जाणार येशू बरोबर. नाही जाणार, कारण पुढचं वचन सांगतं, पुढचा जो मुद्दा आहे तो महत्वाचा. काईन हा दुष्ट होता. काईन काय होता? दुष्ट होता. बायबल सांगतं, मी नाही सांगत. वाचा माझ्याबरोबर योहानाचं पहिलं पत्र 3रा अध्याय 12वं वचन. काईन हा दुष्ट होता. योहानाची पहिली पत्री उसका 3रा काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या बंधूचा वध केला, त्याच्यासाठी आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आबेलाची कृती नीतीची कृती होती. बाजूला सांगा,
हबेलाची कृती नीतीची कृती होती का? निश्चित अर्थ आहे. हबेल सात्विक होता. हबेल काय होता? सात्विक होता. बाजूला सांगा, हबेल सात्विक होता. हबेल सरळ होता. हबेल काय होता? सरळ होता. पण काईन काय होता? दुष्ट होता. बाजूला सांगा, काईन दुष्ट होता. आणि दुष्टता तुमच्या आणि माझ्यामध्ये नसली पाहिजे. दुष्टता आपल्यातून निघून गेली पाहिजे. काईनाचा दुष्टाचा स्वभाव आहे, कारण तो मुळातच दुष्ट आहे आणि तो पुढे जाऊन सुद्धा दुष्टच राहील. त्या जीवनामध्ये दुष्टताच राहील. काईनाचा अर्पणाचा द्वेष करण्याचं हे एक मुख्य कारण होतं काय, की काईन दुष्ट होता, त्याचे विचारच दुष्ट होते मुळात. आणि म्हणून अशा प्रकारे काही लोक मुळातच दुष्ट असतात. पाहिजे तुम्हाला, ते कपट धारण करणारे असतात. बायबलमध्ये अशी बरीच लोक आहेत की त्यांच्याविषयी बायबल आपल्याला सांगतं ते सात्विक होते, ते सरळ होते. योबाविषयी आपल्याला सांगण्यात आलं. योग काय होता? वाचा माझ्या. योग काय होता? पहिला अध्याय पहिलं वचन. योबाचं पुस्तकाचं पहिला अध्याय पहिलं वचन. उस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योग असे होते. तो सात्विक व सरळ होता, तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राखे. तो काय होता? सात्विक होता आणि सरळ होता, देवाला भिवून वागे आणि पापापासून दूर राहे. दुष्टाचे गुणधर्म काय आहेत? दुष्टाचे गुणधर्म सांग. पहिले दुष्टाचा गुणधर्म आहे पाप न करणे. दुष्टाचा गुणधर्म आहे देवाची भीती न बाळगणे. दुष्टाचा गुणधर्म काय आहे? देवाचं भय तो बाळगत नाही. दुष्टाचा गुणधर्म आहे तो कपट ठेवतो मनामध्ये. तो काय ठेवतो? कपट ठेवतो मनामध्ये. फक्त वरती काय करतो? तो एक मुलामा दिल्यासारखं जीवन जगत असतो, कारण आतमध्ये काय असते? दुष्टता भरलेली असते. आणि तो दुष्टाचा गुणधर्म आहे. आणि सात्विक माणसाचा गुणधर्म काय आहे? तो सात्विक आहे, तो सरळ आहे, तो देवाला काय वागतो? भिवून वागतो आणि पापापासून दूर. पापापासून काय राहतो? दूर राहतो. पाप जिथं आहे तिथं पाऊल टाकत नाही. हालेलुया. तुमच्यामध्ये कोण दबलेलं आहे? काईन की हबेल? हबेल नीतिमान, हबेल नीतीची कृत्य करणार आहोत. बायबल सांगतं नीतीची कृत्य करणारा. नीतीची कृत्य करणारा म्हणजे नीतीचं काम करणारा, चांगलं काम करणारा, चांगल्या गोष्टी करणारा. आणि कदाचित घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी चालत असतील आणि आदाम आणि हव्वा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगत असतील त्यावेळेस, कारण हबेलापासून जर हबेल मेला नसता तर हबेलापासून पुढं संतती, नोहाची संतती आहे ती वाढत गेली असती. पण बायबल आपल्याला स्पष्ट सांगतं की हबेल मेल्यामुळं काईनापासून नोहा आलेला नाही. काईनापासून नोहा आला नाही. काईन आणि त्याची संतती सगळे जलप्रलयामध्ये मरण पावली. काईनाची संतती पुढे कुठेही वाढलेली पाहायला मिळत नाही. का? कारण काही दुष्ट होत. दुष्टता मनुष्याला देवापासून दूर ठेवते. दुष्टता देवाचं भय बाळगायला त्याला कमीपणा वाटतो. देवाचं भय तो बाळगू शकत नाही. देवासमोर धाडसानं पाप करायला त्याला धाडसानं पाप करतो लोकांसमोर. आणि काय होतं म्हणून ते पाहतात. काय होतं बघूया. तशा प्रकारे जे दोघं जण नाबाद आणि अबीहू गेले होते, कुठे गेले होते? आतमध्ये गेले. कुठे गेले? आतमध्ये. याजक म्हणून आतमध्ये गेले शस्त्र अग्नी घेऊन. आणि त्यांना काय करायचं होतं? काय होतं हे पाहायचं होतं. काय होतं हे पाहायचं होतं. मी जर शेतातनं एक छोटंसं अर्पण आणलं आणि अर्पण केलं तर काय होतं? देव पसंत करेल अथवा नाही करेल? काय फरक पडतो असं त्याला वाटतं. पण तसं झालं का? काय झालं शेवटी? हबेलाचं अर्पण स्वीकारलं गेलं, काईनाचं स्वीकारलं गेलं. काय होतं हे पाहण्याच्या नादात त्यांनी स्वतःचं जीवन खराब केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि असं जर पाहत असाल तर तुम्ही दुष्टतेच्या स्वभावाने चालता. कारण लक्षात घ्या, देव सात्विक आणि सरळ माणसालाच मदत करतो. मला सांगा, देव सात्विक सरळ माणसाला मदत करतो. देव कपटी माणसाला मदत करत नाही. देव दुष्ट माणसाला मदत करत नाही. जो देवाला भिवून वागत नाही त्याला देव मदत करत नाही. मग संकटामध्ये तुम्ही किती हात माराल पण देवाची मदत नसेल. पण कारण लक्षात घ्या, योग संकटात पडला, संपत्ती हिरावली गेली, त्याच्या अंगावर गळवा आली, तो राखेत बसला, पण सगळ्यात शेवटी देवाने त्याला मदत केली का? निश्चित अर्थाने मदत केली. पण मदत करण्याचं कारण काय होतं? तो सात्विक आणि सरळ होता म्हणून मदत केली. कारण बायबल सांगतं की योबाने आपल्या मुखातून देवाविरुद्ध काहीही पातळ केलं नाही. सात्विक सरळ मनुष्यच अशा प्रकारे करू शकतो. त्याला भीती असते, त्याला भय असतं की मी हे बोलतो तर देव माझ्यावर नाराज होईल. देवासमोर मी हे बोलू शकत नाही, देवाला मी हे सांगू शकत नाही, देवासमोर देवाची मी निंदा करू शकत नाही, देवाला मी नावं ठेवू शकत नाही, देवाला मी शिव्या शाप देऊ शकत नाही. ज्यांनी देवाकडून भरपूर आशीर्वाद मिळवले त्यांना देवाला शिव्या देताना पण मी ऐकलेलं आहे. माहिती तुम्हाला, बरीच लोक असे
की ज्यांना देवाचा अजिबात भय नाही, त्यांना असं वाटतं देव माझ्या जीवनात मदत करतो. लक्षात घ्या, कायनाला पण देवाला मदत केली. कायनाला मदत केली का? तो मदतीस पात्र नव्हता तरी पण मदत केली. कायनाला पण देवाने संरक्षण दिलं होतं. काय दिलं होतं? संरक्षण दिलं होतं का? बायबलमध्ये लिहिलंय कायनाला देवाने संरक्षण दिलं आणि मरेपर्यंत संरक्षण दिलं होतं. मग याचा अर्थ कायनाबरोबर देव होता? नव्हता. कायनाबरोबर देव नव्हता. देव तर सगळ्यांच्यावर पाऊस पाडतो, पण सगळ्यांच्यावर त्याची कृपा नाही. सगळेजण स्वर्गात जाणार नाही. सगळ्यांच्या वरती सगळ्यांना पीक मिळतं, सगळ्यांच्यावर पाऊस पडतो, सगळेजण ऑक्सिजन घेतात, सगळ्यांना उन्हाचा अनुभव येतो, सगळ्यांना सावलीचा अनुभव येतो. सगळ्यांच्या बऱ्याच जणांची संपत्ती आहे, करोडो रुपये आहेत, तुमच्यापेक्षा अधिक जे इथं चर्चमध्ये नाहीत तुमच्यापेक्षा अधिक त्यांच्याजवळ संपत्ती आहे आणि अधिक सुख विलासात ते जीवन जगतायत, तरी सुद्धा ते नरकात जळत राहणार अनंत काळापर्यंत. का असं? कारण देवाची कृपा सात्विक आणि सरळ माणसावरच होते. हालेलुया. दुष्ट माणसावर होत नाही. दुष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारच्या गोष्टी घडत नाही. काही काय होता? दुष्ट होता. आणि म्हणून काहींचा दुष्टाचा स्वभाव तुमच्या आणि माझ्यामध्ये असला नाही पाहिजे. यहुदाचं पुस्तक आपल्याला काय सांगतं? यहुदा याचा पहिला अध्याय 9 आणि 10 वचन. यहुदा सगळ्यात शेवटी प्रगटीकरणाच्या अगोदर. आद्य देवदूत मिखाएल याने जेव्हा मोशेच्या शरीरासंबंधाने सैतानाला विरोध करून त्याच्याशी वाद घातला, तेव्हा त्याला दोषी ठरवून त्याची निंदा करायला तो धसला नाही. तर प्रभू तुला धमकावं एवढेच तो म्हणाला. तथापि ज्या गोष्टी यांना समजत नाहीत त्यांची ते निंदा करतात आणि ज्या गोष्टी बुद्धिहीन पशुप्रमाणे यांना स्वभावता समजतात त्याच्या योगे हे आपला नाश करून घेतात. त्यांची तेवढी दुर्दशा होणार, कारण ते कायनाच्या मार्गाने चालले, द्रव्यासाठी बलावाच्या भ्रांती मार्गात बेफामपणे घुसले आणि कोराहासारखे बंड करून त्यांनी आपला नाश करून घेतला. कायनाच्या मार्गाने. कायनाचा मार्ग कोणता मार्ग आहे? दुष्टाचा मार्ग आहे. कायनाचा मार्ग निंदेचा मार्ग आहे. कायनाचा मार्ग कपटाचा मार्ग आहे. कायनाचा मार्ग वाईटाचा मार्ग आहे. कायनाचा मार्ग देवाचं भय न बाळगण्याचा मार्ग आहे. कायनाचा मार्ग हा पापाचा मार्ग आहे. पण हबेलाचा मार्ग मात्र नीतीचा मार्ग आहे, न्यायाचा मार्ग आहे, सरळतेचा मार्ग आहे आणि स्वर्गाचा मार्ग आहे. लक्षात. प्रेज द लॉर्ड. हबेलाच्या मार्गाने आपल्याला गेलं नाही. ज्यावेळेस तुलनात्मक दृष्टी आपण पाहत आहोत त्यावेळेस हबेलाचा मार्गच योग्य होता. हबेल अकाळी मेला असला तरी सुद्धा हबेलाचा मार्ग योग्य होता. हालेलुया. हबेलाला सुखाचा आणि समाधानाचा अनुभव आला नाही तरी सुद्धा हबेल स्वर्गामध्ये आहे. हालेलुया. हबेल पृथ्वीवरती त्याचं रक्त जे आहे, बायबल सांगतं रक्त ओरड करतंय. कुणाचं रक्त? हबेलाचं रक्त ओरडतं. कुणाकडे? देवाकडे न्याय मागते की प्रभूजी माझ्या रक्ताचा हिशोब कोण घेणार, कधी घेणार तू? आणि देव त्याचा हिशोब घेणार आहे. कायना. बायबल सांगतं कायनाकडून सूड घेण्यात येईल. कायनाचा सूड मागण्यात येईल. कारण बायबल येशू ख्रिस्त स्वतः म्हणाला की कायनाच्या पडलेल्या रक्तापासून जखऱ्याचं रक्त पडलं या जगाचं, त्या रक्तापर्यंत सूड घेतला. हालेलुया. लक्षात येईल तुम्हाला मी काय सांगतो? जो कोणी नीतीची कृत्य करून ह्या जगात जाईल, ह्या जगातून त्या प्रत्येकाच्या बाबतीत देव लोकांना जाब विचारून बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण दुष्टाचं काम करतो, कोणाला काय करतो. नाही 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 नाही. जर आपण दुष्टाच्या कामानं जाऊ तर निश्चित अर्थाने नीतीच्या बाजूने लढणारा परमेश्वर आहे. भलेही तो ह्या जगातून जाईल पण अनंत काळापर्यंत त्याची आठवण परमेश्वर ठेवेल. आजपर्यंत हबेलाची आठवण आहे. माहिती तुम्हाला? यहुदाच्या पुस्तकापर्यंत आणि प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत हबेलाची आठवण ठेवली. येशू ख्रिस्ताने स्वतः हबेलाचा उल्लेख केला. प्रेज द लॉर्ड. आता हबेलाचा उल्लेख येशू करायची काय गरज होती, पण हबेलाचा उल्लेख यासाठी येशूने केला की त्याला माहिती होतं की हबेल नीतीची कृत्य करणार. जर पडल्यात तर सगळे मरून गेले. हबेलाची आठवण ठेवायची काही गरज नव्हती, पण हबेलाचं वर्णन स्वर्गामध्ये आहे हे येशूला माहिती. येशू स्वर्गातून आला. प्रेज द लॉर्ड. काही नाही. काही स्वर्ग काहीनाला दुष्टतेचा माणूस म्हणून ओळखतं. स्वर्ग काहीनाला एक पाप करणारा व्यक्ती म्हणून ओळखतं. देवाविरुद्ध चूक करणारा आणि रक्त पाडणारा पहिला खून या जगामध्ये करणारा व्यक्ती कोण असं तर काही नाही. आज भावनांचा, विचारांचा आणि शिक्षणांचा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींचा माणसं खून करतात. माहिती तुम्हाला? आणि हे जे खून आहेत ना, या सगळ्या खुनांचा जाब देव लोकांना विचारतो. लक्षात ठेवा. बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की नाही कायनाच्या मार्गाने कृत, कारण कायनाचे मार्ग हे भ्रांतीचे मार्ग, भ्रमात असणार. त्याला वाटतं काही होत नाही, पण काही नाही होत. परमेश्वर सूट घेतो. काही नाही होत. परमेश्वर काय करतो? आता कदाचित काय होत नसेल पण येणाऱ्या दिवसामध्ये होत. येणाऱ्या दिवसामध्ये लगेच काही होत नाही. काय नाही लगेच मरण आलं का?
लगेच मेला नाही. जसा हबेला लगेच मारू शकला असता का देव? एका सेकंदात मारू शकला. देवाला अरे तू काय हबेला मारलं, लगेच मारून जा. देव नुसता शब्द बोलला असता तर काही नाही असतं. पण देवाने मारलं नाही. देवाने उलट त्याला संरक्षण दिलं. देवाने उलट त्याला सुरक्षा दिली. देवाने उलट त्याला म्हणलं तू ठीक आहे, तू परागंधाने भटकणारा होशील. भटकवलं त्याला, जन्मभर भटकवलं आणि भटकवलं आणि नरकामध्ये अनंत काळापर्यंत जळण्यासाठी ठेवलं. देव म्हणतो की गहू आणि निधन सोबतच मारूया. ज्यावेळेस काळ येईल त्यावेळेस कापणाऱ्याला मी सांगेन की गहू माझ्या कोठारामध्ये साठवा, पण निधन मात्र अग्नीमध्ये, अनंत काळाच्या अग्नीमध्ये टाकण्यासाठी जमा करा. लक्षात घ्या, अनंत काळापर्यंत जळण्यासाठी सूड घेतला जाईल. आणि म्हणून हबेलाची आठवण येशू ख्रिस्ताने ठेवली. आपण हबेलाच्या मार्गाने गेलं पाहिजे, काहीनाच्या मार्गाने नाही. या तुलनात्मक संदेशातून देवाला तुम्हाला हे सांगायचं आहे. हबेलाचा मार्ग हा नीतीचा मार्ग आहे. भले त्या मार्गात कष्ट आहे, समस्या आहे, अडचणी आहे, दुःख असतील, वेदना असतील. कदाचित तुम्हाला असं वाटतं की देवाने मला सोडलं, देव माझ्यासोबत काम करत नाही, तरी सुद्धा देव तुमच्या सोबत आहे. देव तुम्हाला मदत करत राहील, कार्य करत राहील. देव तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करत राहील आणि तुमच्याविषयी लढत राहील, तुमच्या बाजूने लढत राहील. कदाचित काही तुमच्या जीवनामध्ये येईल तुमचं नुकसान करण्यासाठी, तुम्हाला मारून टाकण्यासाठी, तुमचा छळ करण्यासाठी, कदाचित तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यासाठी. पण त्या काहीला त्याचं काम करू द्या. हबेलासारखं नीतीची, न्यायाची कृत्य करत राहा. एक दिवस योबासारखं तुमची आठवण काढली जाईल आणि परमेश्वराच्या आशीर्वादाचे मार्ग तुमच्यासाठी उघडले जाईल. हालेलुया. येशू तुमच्या कार्याची आठवण ठेवेल आणि तुम्हाला की तिचे नीतीची कृत्य आहे, त्याची न्यायाची कृत्य आहे, देव त्याच्याद्वारे काम करेल. हालेलुया. परमेश्वर काम करेल. हालेलुया. आणि म्हणून हबेलाच्या मार्गानेच आपण गेलं पाहिजे. सगळ्यात शेवटी हबेलाचं संरक्षण, तात्कालिक संरक्षण हबेलाचं केलं गेलं. काहीनाचं संरक्षण तात्कालिक केलं गेलं. उत्पत्तीचं पुस्तक 4 अध्याय 15 वचन. पुन्हा एकदा तिथे जा. परमेश्वर त्यास म्हणाला, तर मग जो कोणी कायनास ठार मारेल त्याचा 7 पट सूड देण्यात येईल. आणि काईन कोणाला सापडल्यास त्याने त्याला मारू नये म्हणून त्याला परमेश्वराने खून नेमून दिली. काईनाला परमेश्वराने काय नेमून दिली? खून नेमून दिली. तेच मी तुम्हाला सांगत आहे की काईनाचा एक तात्पुरतं संरक्षण केलं गेलं. बाजूला सांगा, काईनाचं तात्पुरतं संरक्षण केलं गेलं. तात्कालिक संरक्षण म्हणतात त्याला. कसलं संरक्षण? तात्कालिक, तात्पुरतं संरक्षण. पण हबेलाच्या विश्वासाचं संरक्षण अनंत काळापर्यंत. प्रेज द लॉर्ड. हबेलाच्या विश्वासाचं, नीतीच्या, न्यायाच्या कृत्याचं अनंत काळापर्यंत संरक्षण झालेलं आहे का? निश्चित अर्थात झालेलं आहे. कारण काईनापासून संतती आलेली नाही. उत्पत्तीचं पुस्तक याचा 4 अध्याय 16 वचन. काईन परमेश्वराकडून निघाला आणि एदेनाच्या पूर्वेस नाही 26 वचन. 26 वाचलं का तुम्ही? शेत याला 4:26. शेत याला मुलगा झाला, त्याचे नाव त्याने हनोश असे ठेवले. त्या काळापासून लोक परमेश्वराच्या नावाने प्रार्थना करू लागले. आणि 5:3 वाचा. त्याच 5:3. आदाम 130 वर्षाचा झाल्यावर त्याला त्याच्याशी सदृश त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा झाला. त्याचे नाव त्याने शेत ठेवले. त्याचे नाव त्याने काय ठेवले? शेत ठेवले. आता काईन त्याचा मुलगा होता. ऑलरेडी कोणाचा मुलगा होता? आदामाचा मुलगा होता. पण काईनापासून संतती वाढायला हवी होती ना? नाही झाली. काहीला लामेक झाला, पण तिथं संतती थांबली. त्याच्यानंतर शेतापासून मग नंतर मथुशेलपर्यंत आणि नोहापर्यंत संतती आपल्याला आलेली पाहायला मिळते. आणि नोहापासून नंतर मग अब्रामापासून पुढे जाऊन संतती पुढे वाढत गेली. आणि मग दाविदानंतर मग आपण पाहतो येशू ख्रिस्तापर्यंत संतती आली. पण येशू ख्रिस्त काईनाची संतती नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्ही माझ्याबरोबर, येशू ख्रिस्त काईनाची संतती नाही. नोहा काईनाची संतती नाही. काईनाचा वंश तिथंच संपला जलप्रलयामध्ये. जलप्रलय झाला आणि जलप्रलयावरची लोक पसरली होती, सगळे मरण पावले. आणि नोहा आणि त्याची फॅमिली फक्त जगली 8 माणसं. आणि त्याच्यामध्ये काईनाची संततीचा कुठंही लवलेश पाहायला मिळत नाही. जर तिथं असता, जर हबेल जिवंत असता, तो मात्र नोहा त्याच्याद्वारेच आला असता. पण काईनाच्या द्वारे मात्र नोहा आला नाही. देव संततीचं रक्षण करतो जर तो नीतीच्या न्यायाची कृत्य करतो. देव संततीचं रक्षण करतो. आणि जर नीतीची न्यायाची कृत्य नसतील, दुष्टता असेल, तर त्याची संतती संपवतो. त्याच्या संततीला देव संपवतो, त्याचं काम संपवतो, त्याची सगळ्या गोष्टी संपवतो. काईनाची कृत्य संपली का? सगळी कृत्य संपली. त्याचं सगळं काम संपलं, त्याची संतती संपली, त्याचं सगळं काय जे मिळवलं असेल ते सगळं संपलं. त्याचं काहीही राहिलेलं आपल्याला पाहायला मिळत. पण जर तुम्ही नीतीची, न्यायाची कृत्य करणारे असाल, हबेलाच्या मार्गाने जाणारे असाल, तर तुमचं काम टिकून राहील.
तुमचं कार्य टिकून राहील, तुमची संतती टिकून राहील, तुमचं जीवन आशीर्वादित असेल, तुमचं अनंत काळापर्यंत तुमच्या गोष्टीची आठवण काढली जाईल. कारण त्याच वेळेस परमेश्वर काम करतो जर हबेलाच्या मार्गाने गेलं तर. कारण येशू ख्रिस्त काय बोलतो, वाचा माझ्या बरोबर मत्तेचं शुभवर्तमान 23वा अध्याय 35व वचन. मत्ते 23:35. यासाठी की नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून वेदी व पवित्र स्थान यांच्यामध्ये ज्याला तुम्ही जिवे मारले, तो बरख्याचा पुत्र जकर्या याच्या रक्तापर्यंत जे सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे, त्याचा दोष तुमच्यावर यावा. कोणावर दोष आलाय माहिती का? शास्त्रीय पुरुषांना येशू ख्रिस्त सांगत आहे. Yes. शास्त्रीय पुरुषांना जे वचनाचं शिक्षण देत होते ना त्यांना सांगितलं. Yes. विश्वासणाऱ्यांना आजकाल देव जाग करत आहे. काय तुमच्यावर हबेलाच्या रक्ताचा दोष आहे? तपासा की तुमच्या आजूबाजूला पवित्र माणसं आहेत, त्यांचा खून नका करू. त्यांना त्यांच्या जीवनासाठी असलेलं कुठलंही अडखळ तुमच्याकडून नाही झालं पाहिजे. कारण तुम्हाला माहिती आहे, बरेच आध्यात्मिक माणसांना मी ओळखतो की ज्यांची आध्यात्मिकता घरामधले बरेच अशी पत्नी असतील घरात, कदाचित घरात तुमची पत्नी असेल, कदाचित तुमचा पती असेल, तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल. बऱ्याच अशा लोकांना मी ओळखतो की ज्यांचा मुलगा किंवा मुलगी, बायको, नवरा पवित्र काम करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या घरातला कोणीतरी काही होता की त्यानं त्याचा खून केला. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्याचा खून केला. कदाचित प्रार्थना त्यांची थांबवली, पंच बायबल थांबवलेलं आहे, कोणाचं चर्च थांबवलं गेलेलं आहे, कोणाच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला महत्व देऊन जे बरं करणार आहे त्याचं बरं काम थांबवलं गेलेलं आहे बऱ्याच जणांना. का? कारण हा माझ्या पुढे जाईल किंवा याची प्रार्थना मला आवडत नाही, मला याची प्रार्थना मला बदलायला भाग पडेल म्हणून याला करू द्यायचं नाही. हा खून आहे एक प्रकारे, खून आहे. हे दुष्ट आत्म्याचं काम आहे, हे दुष्टाचं काम आहे, हे वाईटाचं काम आहे. लक्षात घ्या. तुमच्या घरात कुणी प्रार्थना करणार असेल तर त्याला करू द्या. तुमच्या घरात जर कुणी देवाचं धार्मिक काम करणार असेल तर त्याला करू द्या, त्याला प्रोत्साहन द्या. तुम्हाला करता येत नाही, तू कर. मला येत नाही, मला जमत नाही, चर्चला जाय, तू जा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मला सेवा करायला जमत नाही, तू कर. त्याला प्रोत्साहन द्या, त्याला गाईड करा, त्याला मदत करा, त्याला त्या हिताच्या कामं करा. कारण जर तुम्ही असं नाही करणार तर तुम्ही काही ना आहात. बरेच जण काही नाही, आणि ते काही नसारखे भ्रांतीच्या मार्गात शिरून काय करतायत, बेस्ट करतात. तुमच्या मार्गाला सपोर्ट करा, मदत करा. लक्षात घ्या. नाही तुम्ही काय करू शकत नाही तर मॉरल सपोर्ट द्या. मॉरल सपोर्ट म्हणजे तुम्ही ठीक आहे, तुम्ही लढा, आम्ही किमान कपडे तरी सांभाळतो असं तरी म्हणा. नाही आम्हाला काय जमत आहे पण आम्ही प्रार्थना करू तुमच्यासाठी. नाही आम्हाला काय करता येत आहे, आम्हाला माहित नाही की काय करायचं असतं, पण आम्ही प्रार्थना करू शकतो तुमच्यासाठी. आम्ही एखादा महिन्यातून एखादा उपवास करू शकतो. आम्हाला माहित नाही या सेवेसाठी काय करायचं आहे, आम्हाला माहित नाही सुवार्ता सांगायची कशी असते, आम्हाला माहित नाही प्रार्थना कशी चालवायची असते, हाऊस ग्रुप कसा चालवायचा असतो, पण मला माहित आहे की उपवास कसा करायचा असतो, मला माहित आहे की 1 तास प्रार्थना कशी करायची असते, मला माहित आहे की सेवेला पुढे कसं न्यायचं हे मला माहित आहे. मी काही नाही बनणार पण हवेल बनण्याचा मात्र मी प्रयत्न करतो. हालेलुया. बरेच जण खून करतात, बरेच जण खून करतात चांगल्या गोष्टींचा, आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी. तपासा आपल्या स्वतःचा अंत करा, तपासा. काही होऊ नका, कारण काही दुष्टाचा आहे. बरेच लोक या जगामध्ये बरेचच असं आहे, सेवेमध्ये डिस्टर्बन्स लोकांच्या जीवनामध्ये का चाललेलं आहे माहिती आहे? कारण आजूबाजूला काही फिरत आहेत, आजूबाजूला हबेल जे आहेत, हबेलाचा खून करणारे टाकलेले आहेत. त्यांना असं वाटतं की हा माझ्या पुढे चाललाय, त्याला पायवर. आपण काय नाही करू शकत, आपण मात्र बदनामी करू शकतो. कारण ज्याची प्रगती थांबवता येत नाही त्याची लोक काय करतात माहिती आहे, त्याची बदनामी करतात. त्याला कॉम्पिटिशन करू शकत नाही. हा जगाचा मार्ग आहे की ज्याचं कॉम्पिटिशन ज्यासोबत करता येत नाही त्याची बदनामी करा, ऑटोमॅटिक तो खाली येईल. पण लक्षात घ्या, ज्याला परमेश्वराने मदत केली त्याला कोणी थांबवू शकत नाही, नाही थांबवू शकत. मग कदाचित हबेल जाईल पण जगातून निघून, पण हबेलाचा सूड घेण्यात येईल सांगते, त्याचा दोष येईल त्या काही. कदाचित तुम्ही जर काही नसं काम करत असाल कुठल्याही विषय, कदाचित तुमची बायको असेल, नवरा असेल, कदाचित तुमच्या घरातला मुलगा जरी असला, तुम्हाला असं वाटतं हा सेवेमध्ये चाललाय, त्याचा लगेच पाय वाढायला चालू करता. तुमचा मुलगा मुलगी, अहो मी काल रात्री मला एक फोन आला, रडत होता, अक्षरशः रडतात माणसं. माहिती तुम्हाला, आपल्या मुलांसाठी रडताय. का रडतायत माहिती आहे? कारण हा पाप करतो, याला पापातून बाहेर काढायचं, रडतायत. आणि आपला मुलगा प्रार्थना करू लागला, त्याला प्रोत्साहन द्या. हा सेवेत जाईल म्हणून त्याला पाय ओढणार मी पाहिजे. हा सेवेत जाईल, हा प्रार्थना करायला लागलाय, अरे जास्त प्रार्थना तेवढ्या बुद्धीच करायची रे बाबा, जास्त धार्मिक व्हायचं नाही, तुला नोकरी करायचं आहे, पैसा कमवायचा, बंगला बांधायचा आहे. नका, जर तो धार्मिक होता ना होऊ दे त्याला धार्मिक. बरेच लोक त्याला धार्मिक होत येत नाही, त्याला म्हणतात जाऊ दे बसतो. माझ्या संपर्कात यायचं टाळतात लोक, पास्टरला भेटू नको, तुला पास्टर करायचं पास्टर.
या जगात सगळ्यात प्रतिष्ठित काम, सगळ्यात मौल्यवान काम हे देवाचं सेवकाचं काम आहे. आणि जर ते तुमच्या कुठल्या मुलांनी, जर तुमच्यावर 2 मुलं असतील आणि एका मुलानं जर केलं तर तुमच्यासारखे धन्य आईवडील कोणी नाही. लोक विसरतात, हे विसरतात. त्यांना वाटतं अरे माझा मुलगा पास्टर, ते अवघड काम असते, कठीण करू द्या, कठीण काम त्याला. हालेलुया. कारण मी सेवा करतोय म्हणून माझ्या आई वडिलांवर खूप कृपा केली देवाने. माहिती आहे तुम्हाला, मी सेवा करतो, माझी बहीण सेवा करते, आम्ही दोघं पण सेवेमध्ये आहे मुलं. तर माझे आई वडील अतिशय निरोगी आहेत, अतिशय निरोगी. कुठल्याही प्रकारचा त्रास नाही, कुठलीही गोळी नाही, औषध नाही, काय नाही, काय नाही. आता त्यांचं वय 69 आहे, पण धडधाकट ते काम करतात, कष्ट करतात, शेतातलं काम करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात, गाडी चालवतात, काही त्रास नाही त्यांना. प्रेज द लॉर्ड. का असं आहे माहिती आहे? कारण सेवा करणाऱ्या माणसामुळे देव काय करतो, कुणीतरी त्याचा जो व्यक्ती आहे त्याच्यावर कृपा ठेवतो, त्याच्यावर देव आशीर्वाद ठेवतो. जर तुम्हाला असं वाटतं त्यांना माझ्यासाठी लढायची गरज नाही, माझ्यासाठी माझं परिवर्तन यावं म्हणून माझ्यासाठी प्रार्थना करायची गरज नाही, दुःखात राहायची गरज नाही, त्यांना कष्ट करायची गरज, त्यांना असं वाटत नाही की माझं मुलं आता कष्टात आहेत, दुःखात आहेत, वेदनेत आहेत, मी काय करू, असं करायची गरज. कारण ते हबेलाचं काम करतात. प्रेज द लॉर्ड. नीतीची न्यायाची कृत्य आहेत त्यांची. आणि त्या कामांच्यामुळं काय माहितीये, त्या कामांच्यामुळं परमेश्वर त्यांच्या वरती कृपा ठेवून आहे. काही पण नका. जर हबेल बनता येत नसेल तर काही तर बनवा नक्कीच. तुमच्या घरात कोणी प्रार्थना करणार आहे, प्रोत्साहन द्या. तुमची बायको प्रार्थना करते, भाऊ प्रार्थना करायला सांगितलं. तुमचा नवरा प्रार्थना करतोय, प्रार्थनेला जातोय, देवाचा गौरव करतोय, त्यासाठी प्रोत्साहन द्या, त्याला प्रोत्साहन द्या, त्याला म्हणा की हो तू योग्य काम करतोयस, करत राहा. तुमच्या फॅमिलीसाठीच करतो, कोणासाठी करतो. हालेलुया. बरेच लोक त्याला प्रोत्साहन देत नाहीत, लेकरांना प्रोत्साहन देत नाहीत, घरातल्या लोकांना नाही, पालकाला प्रोत्साहन द्यायचे. तुम्ही तुमच्या बाळकाला प्रोत्साहन देताय का, विचार करा की तुमचं काय प्रोत्साहन आहे. युट्यूबवर लोकांना लाईक करायला जड जातं, लाईक करायला प्रोत्साहन नाही देते तुम्ही. कारण का प्रोत्साहन आहे, पास्टरला एवढं लाईक, किती पैसे मिळतात तुम्हाला? 1 रुपया दिला नाही युट्यूबने आजपर्यंत मला, 1 रुपया, एक सुद्धा सिंगल रुपये नाही दिली. प्रोत्साहन नाही देते पालक. तुम्ही शेअर केलं का? इतर जोकचे व्हिडिओ, इतर व्हिडिओ, हे ते वेगळं व्हिडिओ, इकडचं विचित्र विचित्र हातवारे करणारे त्याचे व्हिडिओ, त्याच्यानंतर एखाद्या खोट्या भविष्यवाणीचे व्हिडिओ इकडे तिकडे लोक ट्रान्सफर करतात. यांनी अशी भविष्यवाणी केली, हा पुढचा देशाचा पंतप्रधान होणार आहे, यांनी आज पाठवलं, चला त्या पाठवून सगळीकडे लगेच फॉरवर्ड करतात. पण आपल्या पास्टरचा व्हिडिओ एखादा फॉरवर्ड करत नाही. हा पास्टरचा संदेश आहे, तुम्ही ऐकलं की मग लोकांनी कशाला ऐकावं. माझं डोकं फिरलंय आणि त्याच्यात फिरेल लोक पाठवायला सपोर्ट नाही करत. हबेल बना, पाय मोडणारे कधीही बनवू नका. तुम्हाला वाटू द्या की मी प्रोत्साहन करत आहे, मिनिस्ट्रीसाठी मी काय नाही करू शकत, पण प्रभूजी माझ्या हातात जे आहे मी ते करणार. हालेलुया. मी नाही लाखो रुपये देऊ शकत, पण माझं जे छोटंसं दान आहे ते मी देत आहे, संतोषाने आनंदाने देत आहे, आणि ते मिनिस्ट्रीत उपयोगात. हालेलुया. देवाच्या गौरवासाठी उपयोगात. मला नाही काय करतायत, पास्टरला माझ्या पास्टरविषयी मला चांगलं नाही बोलतायत, पण बाहेर जाऊन मी वाईट त्याला अजिबात बोलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी सांगणार नाही, कारण आशीर्वाद मी बऱ्याच लोकांना पाहिलेलं आहे, बऱ्याच लोकांचं मी ऐकत असतो, बऱ्याच लोकांना माझ्या कानावर येतं, ते असं म्हणाला, ते तसं म्हणाला, ते तसं म्हणाला, बरेच काय 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 सांगत नाही. आणि कोण सांगतो माहिती आहे सगळं? शिक्षण घेतलेलं आहे, जो शिक्षण घेतलेला, जो वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ज्याला प्राप्त झाल्या, तो काही म्हणून हे सगळं काही सांगत फिरतो. तो काही नाही, जर तो सांगत फिरतो वाईट गोष्टी निश्चित नाही, कारण तो सपोर्ट नाही करत आहे, पाय खेळायचं काम करत आहे, तर तो काही नसं काम करतो. आणि अशी काही आपल्याला नको आहे मिनिस्ट्रीमध्ये. लक्षात घ्या, देव त्याला बाजूला करतो, कारण देव त्या माणसाकडून तात्कालिक संरक्षण मिळेल, नाही मिळणार नाही. बायबलमध्ये सांगितलेलं का मिळेल का? तात्कालिक संरक्षण करेल देव. देव त्याला सुरक्षा पुरवेल, सगळं काही देईल, पण शेवटी मात्र तो म्हणेल मी तुला ओळखत नाही, बाजूला. का ओळखत नाही? कारण तू निधन आहेस, तू गहू नाही आहेस, तू वाढ घालून नाहीस, कुणाची पाय खेचण्याचं काम केलेस तू. घरातल्या लोकांची पण, घरातल्या लोकांना पण धार्मिकतेमध्ये वाढू देत नाहीत. का वाढू देत नाहीत? कारण काय? कुठंतरी आतमध्ये असं वाटतं की नाही हे बरोबर का. खरी कारण तर अजिबातच कोणाला माहित नसते. लक्षात घ्या, तुम्ही जर आपल्या अंतःकरण तपासून पहा, तुमच्याविषयी असं आहे का? स्वतः वाढा प्रार्थनेमध्ये, स्वतः प्रार्थना करा, जास्त प्रभूसोबत वेळ घालवा आणि हबेलाचं काम करा, कारण सात्विक आणि सरळ माणसावर देव अधिक कृपा करतो. कदाचित आज तुमच्या जीवनात काम दिसत नसेल तुम्हाला, कदाचित आज तुम्हाला वाटत असेल रिझल्ट काय मिळत आहे, लगेच नाही मिळत आहे, पण येणाऱ्या दिवसामध्ये मात्र परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वाद ठेवतो. कारण हबेलाची आठवण, जसं मी सांगितलं, हबेलाची आठवण येशू ख्रिस्ताने हजारो वर्षानंतर काढली. हजारो वर्ष, हे वचन लिहित असताना हजारो वर्ष झाली का? हो, हजारो वर्ष झाली.
लक्षात घ्या, कारण हजारो वर्ष झाली, नंतर नोहा आला, अब्राम आला, दावीद आला, येशू आला, कितीतरी हजारो वर्ष निघून गेले आणि त्याच्यानंतर येशू असं म्हणतो की हबेलाच्या रक्तापासून त्याचा सूड मी घेणार आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इतक्या हजारो वर्षांचं देव जर आठवण ठेवत असेल तर तुम्ही आणि मी कामं केलेली परमेश्वर आठवणीत नाही. तुम्ही आणि मी केलेली सेवा आठवणीत नाही ठेवलं. तुम्ही आणि मी देवासाठी कार्य केलेलं आठवणीत नाही ठेवलं. मी आपण हवेलाच्या नीतीच्या न्यायाच्या देवाला या सगळ्या गोष्टीची आठवण आहे. आणि म्हणून काईन आणि हवेलाचा संदेश हा जो संदेश आहे, या संदेशातून आपण एक गोष्ट प्रामुख्याने शिकलेलो आहोत की आपण काईन म्हणणार नाही तर आपण हबेल म्हणणार आहोत. असा हबेल की जो लोकांना प्रोत्साहन देईल, लोकांना आनंद, त्यांच्या जीवनामध्ये आनंद आणण्याचं काम करेल, प्रार्थना आणण्याचं काम करेल, पवित्रता आणण्याचं काम करेल, खून करणार नाही तर लोकांसाठी चांगल्या गोष्टी करण्याचं काम करेल, पसंत पडणारं अर्पण देवाजवळ घेऊन जाईल आणि लोकांना सांगेल की हे पसंत पडणारं अर्पण मी देवाला आणलेलं आहे, तू पण घेऊन ये, कारण देव तुझ्याद्वारे प्रसन्न होणार आहे. हालेलुया. कारण जर तसं कळणार नाही तर हबेलाचं रक्त ओरड करेल बरं, कारण देवाकडे देव ओरड करणाऱ्यांची प्रार्थना ऐकतो आणि देव न्यायी परमेश्वर आहे. आणि म्हणून काही नसारखं आपण बनवू नये तर हबेल बना. प्रभू करो तुम्हाला हबेल बनण्यासाठी मदत करू. या